The four pillars that shape a youthful destiny. 4 स्तंभ जे तरुण तरुणींच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला आकार देतात. And it's very important. आणि ते स्तंभ फार महत्वाचे आहेत. Once you come to know these four pillars, एकदा का हे 4 स्तंभ तुम्हाला कळले, you are on your way to your destiny. मग तुम्ही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या मार्गात असाल. So there are four pillars that shape a young person's destiny. तर 4 स्तंभ आहेत जे तरुण मुला मुलींच्या आयुष्याच्या दिशेला आकार देऊन घडवतात. And so what are the four pillars? ते 4 स्तंभ काय आहेत? First is पहिला, remembering your creator in the days of your youth. तुमच्या तारुण्यामध्ये निर्माणकर्त्याची आठवण ठेवा. That is Ecclesiastes 12:1. उपदेशक 12:1 मध्ये वचन लिहिलंय की हे तरुणा, तू तुझ्या तारुण्यात निर्माणकर्त्याला स्मर. Second, 2, mastering your time. तुमची जी वेळ आहे त्या वेळेवर थोडस प्रभुत्व घ्या. Mastering your time. वेळेवर थोडी मास्टरी घ्या. Third, 3, making spirit-led decisions in your life. आयुष्यात निर्णय घेताना आत्म्याद्वारे मार्गदर्शित निर्णय घ्या. Fourth, 4, choosing the right associations. योग्य संगत, मित्र मैत्रिणी, जीवन साथीदार, योग्य संगत निवडा. These are the four pillars for the youth. हे 4 स्तंभ आहेत तरुण मुला मुलींसाठी. Even the sequence matters. हा जो क्रम मी सांगितला ना की पहिल्या नंबरचा हा स्तंभ, मग दुसऱ्या नंबरचा हा, तोही महत्वाचा आहे. Why? का? Because कारण destiny is always built in order. आयुष्याची ठरलेली दिशा नेहमी क्रमाने बांधली जाते. ते शिस्तबद्ध काम आहे, कारण देव आपला शिस्तबद्ध आहे. तिथे And- गबाळेपणा नाही. And heaven has an order. स्वर्गात पण शिस्तबद्धता आहे. So if you follow these four pillars, या 4 स्तंभांमागे जर तुम्ही चाललात your life will rise up like Joseph. तर तुमचं जीवन योसेफासारखं उत्कर्षाला येईल. If you ignore them, पण या 4 स्तंभांकडे दिसूनही न बघितल्यासारखं करायचं, कानाडोळा करायचा, दुर्लक्ष करायचं, your destiny will collapse like Samson. तर मग तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा शमशोनासारखी ढासळून पडेल. First, पहिला, remember your creator in the days of your youth. तुझ्या जवानीमध्ये निर्माणकर्त्याची आठवण ठेव. Destiny always starts with God. आयुष्याची ठरलेली दिशा नेहमी देवासोबतच सुरू होते. Life starts with God. आयुष्यच देवासोबत सुरू होतं. Purpose starts with God. संकल्प देवासोबत सुरू होतात. If you remove God from your youth, आणि तुम्ही जर तुमच्या जवानीतून देवाला काढून you टाकलं, are removing light from your destiny. तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतनं जीवन काढून टाकताय. And remembering your creator means आणि तुमच्या निर्माणकर्त्याची आठवण ठेवणं म्हणजे putting God first in your life. देवाला आपल्या आयुष्यामध्ये पहिलं ठेवणं, Fearing God, देवाचं भय ठेवणं, honoring God, देवाचा मान करणं, walking with God, देवासोबत चालणं, reading the Bible, बायबल वाचणं, praying every day. रोज प्रार्थना करणं, Amen. या गोष्टी So write this down. हे लिहून घ्या. If God builds you early, आणि देवाने जर तुम्हाला लवकर बांधलं life will not break you later on. तर मग आयुष्य नंतर तुला तोडणार नाही. Many youths want to enjoy sin right now, पण अनेक मुला मुलींना सध्याला त्यांच्या तारुण्यात, त्यांच्या जवानीत पापांचा आनंद आणि उपभोग घ्यायचा and आहे. then they say, आणि मग ते म्हणतात we will enjoy God later when we are old. नंतर आम्ही जरा वयाने वाढलो की मग देव करत बसू आणि देवाचा आनंद घेऊ. आता भर जवानीत काय तुमचं हे But the देव? seeds you plant in your youth, पण असं नसतं बेटा. ते जवानीत जे बीज तुम्ही पेराल they become the harvest you eat in adulthood. तो हंगाम बनतो जो तुम्ही खाल तुम्ही वयाने वाढल्यानंतर. Amen. आम्ही जवानीतच पेरलेलं आहे. Second point, मग दुसरा मुद्दा, the mystery of time. वेळेचं रहस्य. Psalm 90 verse 12 स्तोत्रसंहिता 90:12 teach us to number our days that we may gain a heart of wisdom. आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव म्हणजे आमच्यामध्ये ज्ञानाचं हृदय येईल. Time is the container that carries your destiny. वेळ म्हणजे असं पात्र की ज्या पात्रात तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. It carries your destiny. ती वेळ, तो काळ, ती वेळ, त्या वेळ नावाच्या भांड्यात तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. So time is a gift given by God to you, तो वेळ देवाने तुला दिलेली देणगी आहे. but it can also disappear very quietly without But- you knowing it. ही वेळ फार पटकन निघून सुद्धा जाऊ शकते आणि तुला कळणार पण नाही की अरेच्या एवढा वेळ गेला. You can recover money. आणि तुम्ही पैसा रिकव्हर करू शकता. You can even recover friends. तुम्ही मित्र सुद्धा गेलेले परत आणू शकता. You can गेलेला even पैसा recover परत आणू your शकता. strength. गेलेली ताकद परत आणू शकता. You can recover your opportunities. गेलेली संधी परत येऊ शकते. But you can never recover time. पण गेलेली वेळ परत येणार नाही. What are the blessings of tempered
Time. आणि वेळ जर आपण योग्य पद्धतीनं नियोजित केली असेल तर त्याचे काय फायदे? Time can also bless us. मग वेळ ही आपल्याला आशीर्वाद देते. Amen. जर वेळेचं नियोजन व्यवस्थित असेल ना तर वेळेतून आशीर्वाद मिळतो. He makes all things beautiful in His time. लिहिलंय ना, तो त्याच्या वेळेत सगळं काही सुंदर करतो असं Amen. लिहिलंय ना. वेळ वेळ हा शब्द आहे. Third point. 3, The power of decision. निर्णयातलं सामर्थ्य. How choice will become your destiny. की निर्णय तुम्ही जे निवडता त्यातून सुद्धा तुमची दिशा कशी घडते. So where you are today आज जिथे तू आहेस is a product of your decision. काल तू जे निर्णय घेतले त्यामुळे आहेस. Amen. Amen. And where you will be tomorrow आणि उद्या तू जिथे पोहोचणार आहे is a product of decision that you take today. ते आज जे तू निर्णय घेतले त्यामुळे होणार आहे. See, God cannot make a decision for you. तुझा निर्णय देव नाही घेऊ शकत. तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. He can advise you. देव तुला सल्ला देईल. God can guide you. देव तुला मार्ग दाखवेल. He can even warn you. देव तुला सूचनाही देईल. But ultimately you decide. सत्य शेवटी तुला निर्णय घ्यावा लागेल आणि ठरवावं लागेल. ते म्हणतात ना, घोडे को पानी तक ला सकते हैं, पानी उसको खुद को पीना होगा. Your future is in your hands. तसं तुझं भविष्य तुझ्या हातात आहे. You decide. तू ठरव. How do मार्ग you लावली know तर. that you are making wrong decisions? तुला कसं कळणार तू चुकीचा निर्णय घेत आहे? Your peace disappears. शांती जाते, अस्वस्थ होतो, माणसाला चैन पडत नाही Your results reduce. आणि तुझे रिझल्ट कमी दिसतात. तुझ्या कामात फळ नाही Your दिसत. spiritual life drops. आध्यात्मिक जीवन पडलेलं दिसतं. And if you have made a wrong decision, run to God. आणि तुम्ही समजा तुझ्या लक्षात आलं की माझ्याकडनं चुकीचा निर्णय झालाय. ठीक आहे, देवाकडे परत Ask for wisdom. देवाकडे पळत ये. ज्ञान माग देवाला. Ask for restoration. देवाला सांग मला पुनर्वसित कर, माझा निर्णय चुकला. Number 4, 4, association. संगत. It comes last. शेवटचं येतं संगत. Because your friends will either strengthen your decisions or destroy your decisions. कारण एक तर तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या निर्णयांना ताकद देतील, नाहीतर तुमचे मित्रमैत्रिणी तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा नाश करतील. So what kind of friends you are moving along is very important. तर तुम्ही कुठल्या पद्धतीच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरता उठता बसता ते महत्वाचं आहे. God uses friends to build you up. ते मित्रांना सुद्धा वापरतो तुझा उत्कर्ष करायला, तुला वर आणायला. Satan uses your friends to destroy you. सैतान तुझ्या मित्रांना वापरतो तुझा नाश करायला. Write this down. हे लिहून ठेवा. Your friends are either ladders for you or they are cages for एक you. तर मित्र मैत्रिणी तुझी यशाची शिडी बनतील, नाहीतर पिंजरा बनतील की ज्यात तू कायमचा बंद राहशील. If you walk with chicken, you will scratch like chicken on the ground. तुम्ही कोंबड्यांमध्ये राहिलात तर कोंबडी सारखंच जमिनीवरती खाजवत राहाल. But if you fly with eagles, जर गरुडांबरोबर झेप घेतली you will reach heaven. तर स्वर्गात पोचाल. जरा ठरवा कोण मित्र आहेत, नीट बघा, चांगले शोधा. What are the signs you are with wrong friends? आणि काय चिन्ह असतात की तुमचे मित्र चुकीचे आहेत, मैत्रिणी चुकीच्या आहेत, याची चिन्ह काय? Your prayer life drops. तू प्रार्थनाच करत नाही अजिबात. Your respect for your parents reduces. आई बापाला आदरच देत नाही का? आई बाप काय कचरा आहेत का रे? Your studies suffer. अभ्यास करत नाही तू अजिबात. Your काय? discipline breaks. शिस्त नाही, व्यसन आहेत, Your language becomes corrupt. भाषा बिघडली तुझी सगळी, Your decisions become foolish. निर्णय तुझ्या मूर्खासारखे बावळासारखे, Language turns sour. आणि भाषा पण तुझी सगळी आंबट, Your night life becomes suspicious. आणि रात्रीचं तू जे बाहेर जीवन जगतो त्याच्यावर मग संशय यायला लागतात की एवढ्या रात्रीचं हे काय करतो. Your behavior at home changes. घरचं तुझं वागणं बदलतं, Your peace disappears. तुझ्यातली शांती जाते, Your passion for destiny fades away. आयुष्याच्या दिशेसाठीचा तुझा आवेश संपून जातो. What are the signs that you are with right friends? काय चिन्ह? तुम्ही योग्य आणि चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये आहात याची काय चिन्ह? You pray more. तुम्ही जास्त प्रार्थना You करता, study better. तुम्ही अभ्यास चांगला You करता, dream higher. तुम्ही स्वप्न चांगली You बघता, behave respectfully. तुम्ही आदर देऊन वागता, You grow spiritually. आध्यात्मिक वाढता, You बायबल become वाचता, disciplined. शिस्तबद्ध राहता, You make wiser decisions. निर्णय पण सुज्ञ घेता, Your family notices the transformation. आणि मग तुझ्या परिवाराला पण दिसतं की किती चांगला बदल आला Your ह्याच्यात. teacher notices maturity. तुझ्या शिक्षकांनाही दिसून येतं की हा किती समंजस आहे. Your mind becomes clearer. तुझं मन एकदम क्लिअर होतं. And then your parents also say, आणि मग तुझे आई वडील पण म्हणतात I see a change in you. मला तुझ्यात A change for the better. मला तुझ्यात चांगला बदल आलेला दिसतोय. And whoever the friends are, आणि तुझे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत ना, stick with them for life. त्यांना धरून राहा आयुष्यभराला. Great destinies are built on great decisions. मोठ्या मोठ्या आयुष्याच्या दिशा मोठ्या मोठ्या निर्णयांवर आधारित असतात. काय करायचं ठरवलंय? Amen. सगळे विचार करायला लागले. Just stand up, people. I just want to pray उभे for you. राहा, उभे राहा, सगळ्यांनी उभे राहा. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे.
Because I sense it in the spirit. कारण मला आत्म्यात जाणवत आहे. Because some of you are walking on a tight rope. कारण तुमच्यातले काही जण टाईट रोपवर, टाईट दोरीवर चालतायत You एकदम. are saying within yourself, आणि तुम्ही स्वतःत असं बोलताय why is my life not working? की माझं जीवन का असं का काम होत नाहीये. You have been praying, तू प्रार्थना करतोयस but पण ignoring your time. तू तुझ्या वेळेकडे दुर्लक्ष केलंय. You have been dreaming, तू स्वप्न पाहिलं but you have been ignoring your decisions. पण तुझ्या निर्णयांकडे तू दुर्लक्ष केलं. You have been believing God, तू देवावर विश्वास ठेवला but embracing wrong friends. पण चुकीच्या मित्रांना मैत्रिणींना मिठ्या मारल्या. You have faith, विश्वास आहे तुझा but पण your foundations are bending. तुझा पाया हदरतोय बेटा. But I sense it in the spirit right now पण आता मला आत्म्यात जाणवतंय that God is calling many of you back. देव तुमच्यातल्या अनेक मुला मुलींना परत हाक मारतोय He says, come in alignment. आणि with म्हणतोय परत ये माझ्याशी परत जुळवून घे. me." Some of you are crying secretly. तुमच्यातले काही मुलं मुली गुप्तपणे रडतायत. The Lord says, प्रभू म्हणतो I have seen your effort. अशा मुला मुलींना तुमचे परिश्रम मी पाहिले, I have seen your tears. तुमचे अश्रू पण मी पाहिले, I have seen your desire to become better. तुझ्या इच्छा मी पाहतोय की तुला चांगलं बनायचंय. I will change. मी तुला बदली I will change your life. आणि तुझं जीवन बदली. I will make your life, says the Lord. मी तुझं जीवन घडवीन म्हणतो प्रभू. हालेलुया. Thank you, Jesus. आमेन. Father, I thank you and praise you for these young children. देवबाप्पा या तरुण मुला मुलींसाठी मी तुझे आभार मानतो. There's a long way to go. खूप सारा प्रवास अजून बाकी आहे. But Lord, पण प्रभू this is the time हीच वेळ आहे that you have to make their life. त्यांचं जीवन तू घडवायचंयस. What they are today आज ते जे काही आहेत will destine their tomorrow. त्यावरून त्यांचा उद्याचा दिवस ठरेल. Father, प्रभू I pray मी प्रार्थना करतो for the youth who are still in school. जे तरुण मुलं मुली अजून शाळेत आहेत Help them त्यांना सहाय्य कर to pass out. की त्यांनी छान पास व्हावं. Those who are in the college, जे कॉलेजमध्ये आहेत help them to pass out. त्यांना मदत कर छान पास व्हायला. Let their lives be made. जीवन घडव त्यांची And at the right time, आणि योग्य वेळेला in your divine will, तुझ्या दैवी इच्छेत let them get a right life partner. त्यांना योग्य जीवन साथीदार दे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. This is my prayer for all of you. ही माझी प्रार्थना आहे तुम्हा सर्वांसाठी. And I believe माझा विश्वास आहे God is going to work it out. देव हे सगळं घडवून आणणार आहे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. And amen. Praise God. देवाला धन्यवाद.